महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले जेजुरीच्या डोंगरावर वसलेले खंडोबा मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर इतिहास, श्रद्धा आणि पराक्रमाचे प्रतीक आहे। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ। पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शिवांनी मल्ल आणि मार्तंड अर्थात खंडोबा म्हणून अवतार घेतला। याच विजयाच्या स्मरणार्थ आजही चंपाषष्ठीचा भव्य उत्सव साजरा केला जातो। 758 मीटर उंच जेजुरी गडावर पोहोचण्यासाठी शेकडो दगडी पायऱ्या चढाव्या लागतात। मार्गात दिसणाऱ्या उंच दीपमाळा आणि किल्ल्यांसारखी हेमाडपंथी वास्तू पर्यटकांना भुरळ घालतात। मराठा साम्राज्याच्या काळात मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले। वसई विजयाच्या स्मरणार्थ चिमाजी अप्पांनी येथे आणलेल्या पोर्तुगीज घंटा आजही इतिहासाची साक्ष देतात। जेजुरीची सर्वात मोठी ओळख म्हणजे भंडारा उत्सव। येथे कुंकवाऐवजी हळदीची उधळण केली जाते आणि संपूर्ण मंदिर परिसर सोनेरी पिवळ्या रंगाने न्हाऊन निघतो। धनगर समाजासह अनेक जाती जमातींचे कुलदैवत असलेले खंडोबा आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत। म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते।